धुळे जिल्ह्यात आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे भाव वाढले। 3800 रुपये टन भावाने चाऱ्याची खरेदी। वाशिममधील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्याने दर निम्म्यावर। गावरान लसणाला 200 रुपयांचा दर, सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा। नांदेडच्या तरुणाने स्ट्रॉबेरीची शेती फुलवली। 5 गुंठ्यात 6 लाखांचं उत्पन्न। स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा। जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्न। सोनवणे कुटुंबाने खडकाळ शेत जमिनीतून सोनं पिकवलं। पंढरपूरमध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडले। आवक कमी झाल्याने दरवाढ। एका लिंबाला 7 ते 10 रुपयांचा दर। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांची दूध विक्रीच्या ठिकाणी अचानक भेट। दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारीनंतर झिरवाळ आता ॲक्शन मोडवर। वाशिमच्या कारंजामध्ये डॉक्टर रजनी राठोडांच्या मॅटर्निटी जनरल हॉस्पिटलवर धाड। अवैधरित्या गर्भपात होत असलेल्या हॉस्पिटलवर कारवाई। आरोग्य विभागाच्या पथकाची हॉस्पिटलवर कारवाई। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमधील अनेक बस गाड्या नादुरुस्त। मात्र तरीही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बसेसची तपासणी नाही। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पालिकेच्या खात्यातील 16,50,000 रुपये व्यक्तिगत खात्यावर घेतल्याचा प्रकार समोर। नालासोपाऱ्यात 41 पैकी 31 अनधिकृत इमारतींवर कारवाई। डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील इमारती जमीनदोस्त। उर्वरित इमारतींवर कारवाई सुरूच।